तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे बार्शी पंचायत समितीचे गटनेते व उद्योजक सुंदर जगदाळे यांना पर्यावरणातील गेली 28 वर्षातील योगदानाबद्दल इंटरनॅशनल सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीने जगदाळे यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे। सुंदर जगदाळे हे राजकारणाबरोबरच समाजकारण व उद्योग क्षेत्रातही बार्शी तालुक्यात नामांकित व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत। याबरोबरच पुणे पिंपरी चिंचवड परिसरात युनिकॉर्न संस्थेच्या माध्यमातून अनेक कंपन्यांशी जोडलेले आहेत। नेहमीच नाविन्याची कास धरणारे सुंदर जगदाळे हे बार्शी तालुक्यातील नवउद्योजक तरुणांसाठी सततच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत। त्यांच्या या कार्यामुळे चारे गावाबरोबरच बार्शी तालुक्यातील नावलौकिकात भर पडली असल्याचे विविध मान्यवरांनी सांगितले आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चारे या छोट्याशा गावात जन्माला आलेले सुंदर रत्न म्हणजे सुंदरराव जगदाळे। वडील चंद्रराव देवराव जगदाळे हे शिक्षक तर आई लीलाताई या गृहिणी। घरातच शिस्त आणि शैक्षणिक वातावरण होते। या वातावरणातच त्यांची जडणघडण झाली। प्राथमिक शिक्षण कव्हे येथे झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण कर्मवीर विद्यालय चारे येथे त्यांनी पूर्ण केले। 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर दगड वाहून विद्यार्थ्यांच्या सहभागातून ही शाळा उभी राहिलेली। अभ्यासात हुशार असलेले सुंदर ध्येयवादी होते। वडील शिक्षक असल्याने त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होताच, शिवाय शाळेतील इतर शिक्षकांचेही मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले। याचा परिणाम म्हणजे सुंदरराव यांनी 10वी पर्यंत पहिला दुसरा क्रमांक कधीच सोडला नाही। बार्शी येथे केमिस्ट्रीमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे शिक्षणाची इच्छा असूनही परिस्थितीमुळे त्यांना शिकता आले नाही। सुंदर यांनी शिक्षणाची वाट सोडून नोकरीसाठी शोधमोहीम सुरू केली। गावात राहून नोकरी मिळणार नव्हती, त्यासाठी पुण्यासारख्या उद्योगनगरीत जाऊन प्रयत्न करणे गरजेचे होते। मात्र मुलगा आपल्यापासून दूर जाणार या चिंतेने वडिलांनी त्यास विरोध केला। एकीकडे नोकरीसाठीची धडपड आणि दुसरीकडे वडिलांचे प्रेम या कात्रीत ते सापडले होते। मात्र त्यावेळी निवृत्त मुख्याध्यापक संभाजीराव जगदाळे यांनी चंद्रराव जगदाळे यांची समजूत घातली। सुंदरला त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्या, त्याला अडवू नका असे सांगत धीर दिला। त्यानंतर 1995ला अवघे 2000 रुपये घेऊन नोकरीच्या शोधात सुंदरराव यांनी पुणे गाठले। अनोळखी शहरात आल्यानंतर भोसरीत पेंटिंगचे काम करत असलेला वर्गमित्र गणेश सुतार याने सुंदरला मोलाची मदत केली। त्यांच्या छोट्याशा खोलीत राहण्यासाठी आधार मिळाला। 8 दिवसातच त्यांना होरायझन सर्व्हिसेस कंपनीत 2100 रुपये पगारावर नोकरी मिळाली। मात्र चिपळूणला कोयना जलविद्युत प्रकल्पाचा टप्पा 4 येथे त्यांची नेमणूक झाली। एका ठिकाणी नोकरी मिळाली की माणूस स्थिर होतो, इतर ठिकाणी दुसरे काम शोधण्याच्या भानगडीत तो पडत नाही। मात्र पहिल्यापासूनच धडपडी वृत्ती असल्यामुळे सुंदर जगदाळे यांनी कंपनीत काम करत असतानाच उर्वरित वेळेत तेथील MIDCत मार्केटिंगचे काम सुरू केले। त्यातूनही काही पैसे मिळत होते, त्यामुळे खर्च भागवण्यासाठी मदत होत होती। कंपनीचे चांगल्या पद्धतीने काम सुरू होते। काम करण्याची धडपड आणि देईल ती जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचे कौशल्य अंगी असल्यामुळे अल्पावधीतच कंपनीने महत्त्वाच्या कामाची जबाबदारी देत सुंदरराव यांना पुण्यात पाठवले। जबाबदारी वाढल्यामुळे पगार देखील वाढला। चिपळूण सोडल्यानंतर त्या ठिकाणी रिक्त झालेल्या जागेवर सुंदरराव यांनी मित्र नाना शिंगारे व भास्कर शेळके यांना कामाला लावले। पुण्यात आल्यानंतर त्यांच्यावर होरायझन सर्व्हिसेस लीगल सेल एअर डिव्हिजन या विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। 1996 ते 2003 पर्यंत पुण्यात काम करीत असतानाच 2003ला
मिडकॉन कंपनीमधून त्यांना ऑफर मिळाली आणि त्यांनी नोकरी बदलण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी त्यांचे लग्न झाले. सुवर्णा यांच्या रूपाने त्यांना जीवनसाथी लाभली. मिडकॉन कंपनी जॉईन केली. या कंपनीत एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट या पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 7 वर्ष या कंपनीत काम केल्याने मार्केटमध्ये परिचय चांगला वाढला. नोकरी करत असताना स्वतःचा व्यवसाय असावा ही इच्छा अधिक तीव्रतेने जाणवत होती. नोकरीचा प्रवास यशस्वी केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय तसा मोठा होता. हातची नोकरी सोडून व्यवसायात उतरणे हे धाडस त्यांनी केले. याची पूर्ण जाणीव त्यांना होती. मात्र स्वतःवर विश्वास असल्याने फार विचार न करता व्यवसाय उभारणीचे नियोजन सुरू केले. अखेर जून 2010ला नोकरी सोडून स्वतःची युबिकॉन कंपनी सुरू केली. हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा आणि अविस्मरणीय क्षण होता. पिंपरीतील मोरवाडी येथे छोटे ऑफिस सुरू केले आणि स्वतःच्या व्यवसायाची दिमाखात मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर कधी मागे वळून पाहिलेच नाही. आयुष्याच्या या नव्या पर्वात त्यांना पत्नीचीही साथ मिळत गेली. 2011ला बोपोडी येथे पर्यावरण लॅब उभी केली. कंपनीने नेहमीच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करण्यास सातत्य राखले. त्यामुळेच कंपनीच्या कामाचा दर्जा आणि सेवा या आधारावर विविध मानांकन कंपनीला मिळाली. विविध संस्थांकडून कंपनीचा सन्मान झाला. आपण घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान सुंदर जगदाळे यांना आहे. कष्ट घेण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नसते. हेच त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. कंपनीच्या माध्यमातून 200हून अधिक बांधकाम प्रकल्प आणि कारखान्यांना पर्यावरण विषयक सेवा सल्ला दिला जात आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह परिसरातही काम सुरू आहे. मात्र आपले काम मर्यादित न ठेवता त्याला अधिक व्यापक स्वरूप देऊन जिल्ह्याबाहेरही काम सुरू केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग राबविण्यासाठी कंपनी नेहमीच प्रयत्नशील असते. सध्या या समूहात 70 जण कार्यरत आहेत. एवढ्या लोकांच्या हाताला आपण काम देऊ शकलो यासाठी ते स्वतःला भाग्यशाली समजतात. कारण घेणारे होण्यापेक्षा देणारे होण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही असे ते मानतात. आपण आपल्या मातीचे काहीतरी देणं लागतो या जाणीवेतून त्यांनी आपल्या जन्मभूमीत सामाजिक कार्य हाती घेतले. चारेमध्ये अद्ययावत जिम, सार्वजनिक वाचनालय, शाळेमध्ये फेवर ब्लॉक, बोरवेल, शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे, तसेच गावात जलयुक्त शिवार योजनेची मोठी कामे त्यांनी केली आहेत. कोणत्याही गरीब घराच्या मुलीचे लग्न पैशाअभावी राहू नये या भावनेतून ते मुलींच्या विवाहासाठी सढळ हस्ते मदत करतात. संसार उपयोगी साहित्य भेट देतात. याशिवाय ग्रामीण भागातील मुलांना डिजिटल शिक्षण मिळावे या हेतूने त्यांनी पिंपळवाडी शाळेस शैक्षणिक सॉफ्टवेअर तर कुसरम शाळेस LCD प्रोजेक्टर भेट दिला आहे. पाथरी येथील आपले ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वैयक्तिक 1 लाख रुपयाची मदत देखील त्यांनी केली आहे. असे हे समाजहितेशी व्यक्तिमत्व असणारे सुंदर जगदाळे यांची सामाजिक दृष्टी ओळखून आमदार दिलीपराव सोपल यांनी त्यांना राजकारणात काम करण्याची संधी दिली. पांगरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी त्यांना मिळाली. राजकारणाचा कसलाही वारसा नसताना मातब्बर विरोधकांचा पराभव करून त्यांनी विजयश्री खेचून आणली. जनमानसात त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेला विश्वासाचा हा विजय होय. नागरिकांचेही मोठे पाठबळ त्यांना लाभले. या यशानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी त्यांची निवड करून महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. राजकारणाला समाजकारणाची जोड देत सुंदरराव जगदाळे यांनी लोकाभिमुख कामे करण्यावर भर दिला. सर्व घटकातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे. प्रत्येक समाज घटकातील नागरिकांची कामे कशी होतील याचा नियोजनबद्ध आराखडा त्यांनी तयार केला आहे. मुळात
एक व्यावसायिक असणारे सुंदरराव जगदाळे हे जरी पुण्यात राहत असले तरी समाजकारणाच्या निमित्ताने ते प्रत्येक आठवड्याला बार्शीला जातात. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतात, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. व्यवसाय आणि समाजकारण या दोन्ही पातळीवर ते यशस्वी ठरत आहेत. मुळातच पर्यावरण तज्ज्ञ असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने हरित बार्शी समितीची स्थापना त्यांनी केली आहे. त्यामार्फत 2 वर्षात 50,000 झाडांची लागवड करण्याचा त्यांचा संकल्प आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच गावातील मुलांना शिक्षणातील व नोकरीतील विविध संधीबाबत माहिती व्हावी यासाठी 12वीच्या परीक्षेनंतर करिअर मेळाव्याचे आयोजनही ते करत असतात. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. आपल्या गावगाड्यातील लोकांचे आयुष्य सुखावह व्हावे यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. आपला माणूस या नात्याने अनेक नागरिक हक्काने आपले प्रश्न त्यांच्यासमोर मांडतात आणि त्यांची सोडवणूकही तेवढ्याच गतीने केली जाते. सुंदरराव जगदाळे हे कोणतंच काम भिजत ठेवत नाहीत. हाती घेतलेले काम लगेच हातावेगळे करण्याची त्यांची हातोटी आहे. म्हणूनच ते बार्शी येथे नसल्यास लोक त्यांना पुण्यात येऊन भेटतात. आपले काम होणारच हा विश्वास लोकांना वाटतो. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन बार्शी तालुका मित्रमंडळ पुणे यांच्या वतीने आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते भगवंत पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. आपल्या कामाची पोचपावती म्हणूनच हा पुरस्कार मिळाला असे ते मानतात. मात्र पुरस्कार मिळाल्यानंतर कामाची जबाबदारी आणखी वाढते. लोकांच्या अपेक्षा वाढतात. त्यांची अपेक्षा पूर्ती करण्यासाठी सुंदरराव जगदाळे प्रयत्नशील असतात. या प्रवासात अहमदनगरचे भास्कर काळोखे आणि मंगळवेढ्याचे शशिकांत हेबांडे यांची त्यांना सतत साथ मिळाली. त्यांच्या सहकार्याने यशाचे विविध टप्पे गाठता आले असे जगदाळे सांगतात. भविष्यात कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर या भागातही व्यवसाय पोहोचवायचा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीने नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. या व्यवसायात झेप घेत असतानाच बांधकाम व्यवसायातही स्वतःला आजमावून पाहण्याची त्यांची इच्छा आहे. प्रगतीच्या वाटेवर असताना आजही नोकरीनिमित्त पुण्यात आल्यानंतरचे ते सुरुवातीचे 8 दिवस त्यांना आठवतात. ते 8 दिवस सुंदर जगदाळे यांच्यासाठी आव्हानात्मक आणि खूप काही शिकून देत जाणारे होते. जीवनाचा प्रवास कसा करायचा हे या दिवसात शिकायला मिळाले. पावसाळ्याचे दिवस होते. गरवारे वालरोज कंपनीत मुलाखतीला जायचे होते. रिक्षाने जाण्यास पैसे नसल्याने मोरवाडी चौकातून रस्त्याने पायी जात असतानाच रस्त्यातील खड्ड्यात एका मोटारीचे चाक आदळले आणि खड्ड्यातील चिखल अंगावर उडाला. त्यामुळे इस्त्री केलेले कपडे खराब झाले. मुलाखतीला न जाता पुन्हा मित्राच्या खोलीवर परतावे लागले. पण जिद्द सोडली नव्हती आणि आज याच रस्त्याने आलिशान मोटारीतून जात असताना त्या प्रसंगाची त्यांना आठवण येते. जीवनातील खडतर प्रवास काही क्षणात नजरेसमोर येतो आणि त्यावेळच्या परिस्थितीची जाणीवही होते. पुण्याला येताना वडिलांनी प्रेम आणि चिंतेपोटी सुरुवातीला विरोध केला असला तरी आज मुलांनं स्वकर्तृत्वानं मिळवलेलं यश पाहून त्यांना खूप समाधान वाटते. कठीण काळात आई वडिलांचे नेहमीच आशीर्वाद आणि पाठबळ मिळत गेले. भोसरीतील मित्र गणेश पेंटरचे छोटे घर ते आजचा आलिशान बंगला, ऑफिस या 2 टोकाच्या प्रवासातील परिस्थितीची जाण ठेवून आजही मार्गक्रमण करीत असल्याचे ते सांगतात. आव्हान पेलल्याशिवाय यश मिळत नाही. क्षेत्र कोणतेही असो त्यात स्वतःला झोकून देऊन काम केलं तर यश निश्चित मिळते. डोळ्यासमोर ध्येय ठेवून मार्गक्रमण करणाऱ्यांना अपयश कधीच येत नाही. कष्ट कधीही वाया जात नाहीत. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी शिक्षणासाठी जे कष्ट उपसले त्याची जाण ठेवायला हवी. परिस्थितीची जाण ठेवून पुढे जाणाऱ्यांची उंची अधिक वाढते. यश अपयश हा निसर्गाचा नियम आहे. मात्र अपयशाने खचून न जाता अधिक ताकदीने स्वतःला सिद्ध करायला हवे. कारण
परिस्थिती प्रत्येकाला जगायला शिकविते. बिकट परिस्थितीवर मात करून जो यशोशिखरावर पोहोचतो तोच हिरो ठरतो. आयुष्यात येणाऱ्या अडचणी, समस्या माणसाला नवी पायवाट शोधायला लावतात. स्वतःच्या मालकीची सुंदरराव जगदाळे यांनी स्वकर्तृत्वाने आपली पायवाट निर्माण केली आणि स्वतःचं विश्व निर्माण केलं. आपलं जगणं केवळ आपल्यापुरतं नसून ते समाजाच्या उद्धारासाठी कारणी लावावं या तळमळीनं इतरांसाठी झटणारे सुंदरराव जगदाळे म्हणूनच सर्वांपेक्षा वेगळे ठरतात. तर छोट्याशा चारे गावातील तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील सुंदरराव जगदाळे यांचा हा जीवन प्रवास आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व विश्व विशाल न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे विश्व विशाल न्यूजच्या नवनवीन बातम्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहता येतील. तर आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.